सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 18 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अभयच्या खोलीतून मोठा आवाज आला. दीक्षा धावतच त्याच्या रूममध्ये गेली. अभय वॉशरूमला जाताना पडला होता आणि दीक्षाने त्याला उठवून बेडवर बसवलं आणि म्हणाली, मला का नाही हाक मारली? तो म्हणाला, 4 हाका मारल्या पण तुला आवाज नाही आला. मग ती म्हणाली, आजपासून तू बरा होईपर्यंत मी तुझ्याच रूममध्ये झोपणार. आणि अभय मनात म्हणाला, दीक्षा फक्त मी बरा होईपर्यंत नको ना, तू कायमचीच माझी बायको म्हणून ये ना माझ्या बेडरूममध्ये. आता पुढे दीक्षा अभयच्या रूममध्ये सोफ्यावर झोपली आणि अभय ती कायमची या रूममध्ये कधी राहायला येईल असं मनात म्हणत तिच्याकडे डोळे भरून पाहतच झोपला. पहाटे पहाटे पुन्हा त्याला जाग आली. त्याचं लक्ष दीक्षावर गेलं. ती सोफ्यावर पहिल्यांदा झोपत होती, त्यामुळे तिला सवय नव्हती. तिच्या अंगावरचं ब्लँकेट खाली पडलं होतं. तिचे केस अस्ताव्यस्त होऊन चेहऱ्यावर आले होते आणि ओढणी छातीवरून बाजूला पडली होती आणि त्याही अवस्थेत ती त्याला खूप सुंदर, निरागस आणि गोंडस दिसत होती. खरं तर तिला आवाज द्यायचा होता, पण ती इतकी गाढ झोपली होती. तिच्या अंगावरचं ब्लँकेट त्याला व्यवस्थित करायचं होतं, पण त्याला उठता येत नव्हतं आणि त्याचं तिला डिस्टर्ब करायचं मनही झालं नाही. मग तोही तसाच झोपला. मग ती उठली. तिच्या रूममध्ये जाऊन तिचं आवरून आली. तिने अभयसाठी नोकराला सांगून ताजी टवटवीत गुलाबाची फुलं आणली आणि त्याच्या रूममध्ये घेऊन गेली. आणि ती फुलं आणि हसणारी दीक्षा पाहून अभयला नक्की समजत नव्हतं की जास्त सुंदर कोण आहे, ती फुलं का दीक्षा. आता ते दोघेही जास्त काळ एकमेकांसोबत राहत होते. त्यांना एकमेकांचा सहवास तर आवडत होताच, पण आता जेसी यायची कमी झाली होती. पण अधूनमधून ती यायची दीक्षाला तिची शपथ आठवण करून द्यायला. आता रोज दीक्षा अभयची खूप काळजी घ्यायची. त्याला हाताला पकडून चालायला लावायची. त्याच्या कमरेत हात घालून त्याचा हात खांद्यावर घ्यायची आणि त्याला चालण्याचा सराव करायला लावायची. आजसुद्धा ती तशीच करत होती. त्याच्या हाताचा व्यायाम करून ती घेत होती, डॉक्टरांनी सांगितलं तसाच. मग ती त्याला चालवत होती रूममध्येच आणि अभयला खूप कळ आली आणि तो खाली बसला. बास, आता मी नाही करणार असं म्हणाला. दीक्षा त्याला समजावत म्हणाली, अभय असं करून कसं चालेल सांग बरं. हे बघ, तुला लवकर बरं व्हायचं आहे की नाही. आणि अभय लहान मुलासारखा गाल फुगवून म्हणाला, मला नाही लवकर बरं व्हायचं. लवकर काय, मला तर कधीच बरं नाही व्हायचं. आणि बरं झालं असतं मी त्या ॲक्सिडेंटमध्येच. आणि इतकं तर पुढे काहीतरी बोलणार म्हणून दीक्षाने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, खबरदार अभय, जर पुन्हा असं बोललास तर तुझ्या तोंडाला यश येतं. त्या दिवशीही असाच बोललास म्हणूनच ॲक्सिडेंट झाला असं तिला म्हणायचं होतं. आणि अभय तिचा तोंडावरचा हात हातात घेऊन कसनुसं हसत म्हणाला, नाही ग, माझ्या जर तोंडाला यश येत असतं ना तर आतापर्यंत मी किती वेळा तुला अडवलं, प्रेम व्यक्त केलं, मग का नाही तू ऐकलं. शेवटी सोडून निघाली होतीसच ना मला. आणि आत्ताही मी बरा झालो की जाशील ना पुन्हा सोडून, म्हणूनच मला बरं व्हायचं नाही. ती म्हणाली, अभय असं का वेड्यासारखं बोलतोस. हे बघ, आता सगळ्यात जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुझं ठीक होणं. आणि अभय तिच्याकडे पाहून डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, आणि माझ्यासाठी आता तुझं इथं थांबणं महत्त्वाचं आहे. सांग ना दीक्षा, थांबशील का. तो पुन्हा लहान बाळासारखा हट्ट करायला लागला. ती म्हणाली, अभय सध्या तरी मी कुठेच जात नाही, कळलं. आणि जर तू माझं ऐकलं तर मीही तुझं ऐकेन, कळलं. ती त्याला रागवत म्हणाली. ती अशी पॉझिटिव्ह बोलली कारण जेसी आता एक चांगली सूनच नाही तर चांगली बायकोसुद्धा होऊ शकत नाही याची तिला खात्री पटली होती. आणि ती अभयला अशा अवस्थेत त्या बेभरवशाच्या बाईच्या जीवावर सोडून जाणार नव्हतीच. इतक्यात पुन्हा आईचा फोन आला. व्हिडिओ कॉल होता. दीक्षा म्हणाली, अभय आता काय करायचं, आईनं पाहिलं तर. अभय म्हणाला, घे फोन, तिला पाहायचं असेल आपल्याला. दीक्षा म्हणाली, अरे पण माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही, मी काहीच तयारी केली नाही, आईला काय वाटेल. आणि अभय म्हणाला, दीक्षा मी तुला काही सांगणार नाही, मी थकलो आता तुला सांगून. आता तूच ठरव की तुला काय करायचं आहे ते. तुझं मंगळसूत्र त्या कपाटात आहे, तू तुझे निर्णय घेऊ शकतेस, मला ते मान्य असतील. आणि दीक्षा जरा विचारात पडली आणि ती खाली गेली. आणि अभयला वाटलं ती आता मंगळसूत्र घालणार नाही, पण तिने आता पुन्हा ते मंगळसूत्र गळ्यात घातलं, सिंदूर लावला आणि ती आता पुन्हा पहिल्यासारखी छान सुंदर दिसत होती. त्यांचं काय चाललं होतं त्यांनाच माहीत. खरंच दीक्षेची आई म्हणते तशी त्यांचा हा पोरखेळ चालला होता. ते दोघे कधी मोठे आणि समजदार होणार होते काय माहीत.
मग अभयने फोन घेतल्यावर आई म्हणाली, अभय, अरे काय हे? काय झालं तुला? आणि हाताला काय झालं? आई फार काळजीने बोलत होती. तो म्हणाला, आई, आता मी ठीक आहे. थोडा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. आणि आई रडायला लागली. हे बघ, म्हणून मी तुला काही सांगत नाही, अशी करतेस तू. आई म्हणाली, अभय, तू जेव्हा बाप होशील ना, तेव्हा तुला कळेल. आईबाबांच्या जीवाला आपलं मूळ दूर असलं की किती काळजी वाटते. सारखं सारखं लक्ष त्याच्याकडेच असतं. आता अभय थोडा नाराज होत मनात म्हणाला, खरंच आई, कधी येईल तो दिवस जेव्हा मी बाबा आणि दीक्षा माझ्या बाळाची आई असेल. मग तो आईला म्हणाला, आई, पण आता मी ठीक आहे की नाही? व्यवस्थित आहे, बघ तूच. आता डोळे पुस बघू. आई म्हणाली, दीक्षा कुठे आहे? तिनंही मला काहीच नाही सांगितलं. अभय म्हणाला, आई, मीच सांगितलं तिला की कुणाला काहीच सांगू नको, तिचा काही दोष नाही. अरे पण ती आहे कुठे? अभय गप्प बसला. दीक्षा आईच्या पुढे येईल की नाही काय माहीत, असं त्याला वाटलं. आणि अभय म्हणाला, आई, अगं ती तिच्या रूममध्ये आहे. आणि आई म्हणाली, तिच्या रूममध्ये? म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या रूममध्ये राहता? आता अभयने जीभ चावली. तो चुकून बोलून गेला आणि इतक्यात दीक्षा आली. अभय तिला पाहून पुन्हा भारावून गेला. ती हसतच म्हणाली, आई, अहो तुमचा मुलगा झोपेत खूप लाथा मारत असतो, म्हणून मग मी खाली झोपायला गेले होते. 2 दिवस झालं. आणि आई हसून म्हणाली, अगं त्याची काळजी कोण घेणार मग रात्री? तो आजारी आहे ना? दीक्षा हसून म्हणाली, आई, नका काळजी करू, मी आहे ना. आता मी मुद्दाम म्हणाले असं. मग आई म्हणाली, अभय, अरे तू दीक्षासाठी साडी घेतलीस की नाही? अरे 3 दिवसांवरच संक्रांत आली ना. अभय म्हणाला, नाही आई, पण आता घेणार आहे, अजून वेळ आहे की. मग आईने दीक्षाला उपवास कसा करायचा ते सांगितलं. दीक्षा सगळं लक्ष देऊन ऐकत होती. पण अभय मनात म्हणाला, काय माहीत आता दीक्षा माझ्यासाठी उपवास करेल की नाही. आईने तर उपवासाच्या तिला स्ट्रिक्ट सूचना दिल्या होत्या. दीक्षा हो म्हणाली. अभयला तर चालताच येत नव्हतं. मग त्यानं ऑनलाईनच साडी पाहिल्या आणि त्यातली एक सुंदर साडी दीक्षासाठी खरेदी केली. आता अभय आणि दीक्षा आज हॉस्पिटलमध्ये जाणार होते. आज त्याचं पुन्हा चेकअप करायचं होतं, तसं डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणून तसं त्याला काहीच त्रास होत नव्हता. तो आता जिने चढत होता, उतरत होता, स्वतःचं काम स्वतः सगळं करत होता. तो अगदी ठणठणीत बरा होता. फक्त डॉक्टरांकडून तेवढं जाणून घ्यायचं होतं. आणि सकाळ सकाळी पार्सल आलं आणि त्यासोबतच जेसीसुद्धा आली. आणि त्याच वेळी पार्सल घेऊन नोकर रूममध्ये आला आणि म्हणाला, सर, हे तुमचं पार्सल आता आलं आहे. आणि जेसीनं पुढे जाऊन आगाऊपणा करत ते घेतलं आणि म्हणाली, काय आहे यात? आणि अभयला तिचा राग आला, पण तो काहीच नाही बोलला. आणि जेसीने ते पार्सल उघडलं आणि ते बघून म्हणाली, साडी कोणासाठी? आणि अभय म्हणाला, माझ्या आईच्या सुनेसाठी. आणि हे ऐकून जेसी म्हणाली, मग मीच होणार आहे ना ती, मग ही साडी माझ्यासाठीच. आणि ती फार खुश झाली, कारण तिला माहीत होतं ही साडी दीक्षासाठी घेतलेली होती. कारण जेसी तर साडी घालतच नाही. आणि मग दीक्षाचा मूड घालवण्यासाठी ती अशी करत होती मुद्दाम. आणि मग अभय म्हणाला, जेसी, फक्त साडीच नाही, त्यासोबत तुला उपवाससुद्धा करावा लागेल. आणि जेसी म्हणाली, उपवास? आणि ते काय असतं? मग अभय म्हणाला, आमच्या कल्चरमध्ये उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे नवरा बायकोसाठी. म्हणून मग सासू तिच्या सुनेसाठी गिफ्ट म्हणून साडी देते आणि सुनेने उपवास म्हणजे फास्ट करायचा असतो. आणि मग जेसी म्हणते, म्हणजे नेमकं काय करायचं मी, मला सांग ना. मग दीक्षा तिची गंमत करण्यासाठी मुद्दामच म्हणाली, 2 दिवस काहीही न खाता पिता उपाशी राहायचं आणि शेवटी नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन उपवास सोडायचा असतो. जमेल ना तुला? आणि आता जेसीनं विचार केला, मी तर इथे नसतेच, मग मी तिकडे काय खाल्लं काय आणि नाही खाल्लं काय, ह्यांना काय कळणार आहे तेव्हा. आणि ती म्हणाली, हो, पकडते मी उपवास. पण दीक्षा पुढे म्हणाली, पण 2 दिवस हा उपवास नवऱ्याच्या समोर बसूनच करायचा. आणि आता झाली का पंचायत? अभय गालात हसत होता. दीक्षा म्हणाली, काय करणार आहेस का तू, लवकर सांग. जेसी म्हणाली, मग मला नको ही साडी, तसंही मी घालतच नाही. आणि तिनं ती साडी तिथंच टाकून दिली. 2-4 गोष्टी हाय हॅलो केल्या आणि टाक टाक करत पुन्हा सँडल वाजवत घरी निघून गेली. आणि अभय म्हणाला, दीक्षा, ही घे, आईने सांगितल्यानुसार तुझी, म्हणजे तिच्या सुनेची साडी. मी तर माझं काम केलं, आता पुढं याचं काय करायचं ते तू ठरव. तू घालशील ना नक्की? कारण आईने फोटोसुद्धा पाठवायला सांगितले आहेत आपल्या दोघांचे. आता दीक्षानं काहीच न बोलता ती साडी हातात घेतली आणि तिच्या रूममध्ये गेली. आणि तिने ती साडी उघडून पाहिली. तिच्यावरून फार प्रेमाने हात फिरवला
आज पहिल्यांदा अभयने तिच्यासाठी काहीतरी घेतलं होतं. निमित्त काही का असेना, पण तिला खूप आनंद होत होता. खरं तर त्यांचं नातंच अशा प्रकारे जुळलं होतं आणि नात्याची सुरुवातच अशी झाली होती की कसल्याच अपेक्षा नव्हत्या एकमेकांकडून. पण आता हळूहळू अपेक्षा वाढत होत्या, कारण प्रेम झालं होतं ना. दीक्षाने ती साडी तिच्या अंगावर घेतली आणि डोक्यावरून पदर घेतला आणि इतक्यात ती स्वतःला आरशात पाहत होती. लाजत होती, हसत होती आणि स्वतःलाच विचार होती, कशी दिसते मी. आणि अचानक अभय पाठीमागून आला आणि तिला आरशातच बघून म्हणाला, खूप सुंदर दिसतेस. आणि दीक्षा कावरीबावरी झाली आणि त्याला म्हणाली, अभय अरे तू खाली कशाला आलास, तुझा पाय दुखतोय ना. तो म्हणाला, मग तू का खाली आलीस, तिथं का नाही थांबली. आणि तिनं लाजून मान खाली घातली. त्यानं पुन्हा तिला जवळ घेतलं आणि आरशात पाहिलं. मग तिनं वर बघितलं तर एका क्षणात अभय गायब झाला होता. तिने मागे पुढे डावीकडे उजवीकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की हे तर तिचं स्वप्न होतं. आणि ती स्वतःच्या डोक्यात टपली मारत स्वतःशीच लाजून हसायला लागली. मग 2 दिवसांनी संक्रांत होती आणि अभयचं प्लास्टर सोडायचं होतं. दीक्षा अभयला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार होती आणि जेसीसुद्धा नेमकी तिथं दिखावा करण्यासाठी आली आणि म्हणाली, मग मीही येणार. दीक्षा जेसीला म्हणाली, मग तूच जा, मी नाही येत. हॉस्पिटलमधलं सगळं तूच बघ. आणि दीक्षाने तिला भली मोठी कामांची लिस्ट सांगितली आणि जेसीच्या अंगावर काटा आला आणि ती म्हणाली, मग नको, तूच जा. मी नाही येणार, तुम्ही परत येईपर्यंत इथेच थांबते. डॉक्टर काय म्हणाले ते मला ऐकायचं आहे. दीक्षा अभयला घेऊन गाडीत बसली. अभय मागे आणि दीक्षा पुढे बसली होती आणि अभयचा थोडा हिरमोड झाला, कारण दीक्षाने त्याच्यासोबत बसावं असं त्याला वाटत होतं. मग गाडी काही अंतर पुढे गेली. हे जेसीनं पाहिलं आणि अभयच्या रूममध्ये मीतला कॉल करून बोलत होती आणि इतक्यात दीक्षा ड्रायव्हरला म्हणाली, गाडी थांबव. तिला आठवलं की अभयच्या हॉस्पिटलची फाईल तर बेडरूममध्येच राहिली. गाडी पुन्हा घरी आली आणि दीक्षा म्हणाली, अभय आलेस मी, फाईल घेऊन. दीक्षा वर आली, रूम बाहेर येऊन उभा राहिली आणि दार उघडून आत जाणार इतक्यात तिनं जेसीला मीतचं नाव घेऊन बोलताना ऐकलं आणि ती खूप हसून बोलत होती. मीत म्हणाला, जेसी तू आता कुठे आहेस. जेसी म्हणाली, आहे अभयच्या घरी. अगं मग तू तिथून मला का फोन केलास, कोणीतरी ऐकेल ना. मी तुला इतकी मूर्ख वाटते का. मीत, अरे ती मूर्ख बोरिंग दीक्षा गेली आहे अभयला हॉस्पिटलमध्ये घेऊन. मीत म्हणाला, मग तू नाही गेली. अगं तू त्याची होणारी बायको आहेस. आणि जेसी मोठ्याने हसत म्हणाली, मी आणि त्या अभयची बायको. स्वप्नातसुद्धा मी हा विचार करणार नाही. यार त्याची फॅमिली किती बोरिंग आहे. काय तर एका साडीच्या बदल्यात 2 दिवस उपवास करायला लावतात आणि तो नवऱ्याच्या हातून सोडायचा. व्हॉट रबिश यार. मीत म्हणतो, पण ती दीक्षा नक्कीच करेल अभयसाठी उपवास. जेसी म्हणाली, करू दे. तसाही तिनं किती उपवास करू किंवा जीव देऊ दे, पण तो तिचा होणार नाही. कारण मी तिला असं काही पटवून दिलं आहे की माझं अभयवर किती प्रेम आहे आणि माझं जर त्याच्यासोबत लग्न नाही झालं तर मी आत्महत्या करेन. आणि त्या मूर्ख दीक्षाला खरंच वाटलं की मी आत्महत्या करेन आणि मी तिला अभयची शपथ घातली आहे. त्यामुळे तिची अभयजवळ जाण्याची इच्छा असूनही ती जाऊ शकत नाही. नुसती रडत बसते. आता मी फक्त वाट बघते की ती कधी एकदा अभय बरा होईल आणि दीक्षा कधी जाते इंडियामध्ये आणि मग तो आणि मी. मग मी त्याच्यावर माझ्या सौंदर्याचं जाळं टाकून प्रॉपर्टीवर सह्या करून घेईन आणि मग त्याला धक्के मारून याच घरातून हाकलून देईन, जसं त्यानं मला हाकलून दिलं होतं तसंच. जेसी तिच्या अभयच्या प्रॉपर्टी हडप करण्याच्या प्लॅनविषयी बोलत होती. आतापर्यंत अभयला कसा उल्लू बनवत होती. अभय त्या व्हिडिओमध्ये आय लव्ह यू दीक्षा म्हणाला, पण मी कसा तो व्हिडिओ एडिट करून तिला दाखवला. अभयची शपथ घालून दीक्षाला त्याच्यापासून दूर ठेवलं. हे सगळं स्वतःवर खुश होत सांगत होती आणि हे सगळं ऐकून दीक्षाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिनं आधारासाठी भिंतीला पकडलं. काही वेळ दीक्षा सुन्न होऊन गेली होती. मी या कावेबाज जेसीवर विश्वास ठेवून अभयला किती त्रास दिला याचा तिला पश्चाताप होऊन तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळत होते. पण आता ती सावरली. दीक्षाला जेसीचा खूप राग आला. तिला तिच्या कानाखाली आवाज काढावा आणि हाकलून द्यावी आत्ताच्या आत्ता असं वाटलं. पण आता इतक्यात तिला हे करायचं नव्हतं. अभयला पूर्ण बरा होऊ द्यायचा होता. मग अभयला सुद्धा हे सत्य ती सांगणार होती. एका बाजूने दीक्षा फार खुश झाली होती, कारण आता तिचे सगळे गैरसमज दूर झाले होते. तिला आता सगळं स्वच्छ दिसत होतं. आता तिचा अभय फक्त तिचा होता.
तो तिच्यावरच प्रेम करत होता. तिच्या मनातून गैरसमजाचं जळमट दूर होऊन आता अभयची जागा फिक्स झाली होती. ती पूर्ण रिकामी झाली होती मनापासून अभयचा स्वीकार करायला. ती जेसीला कळू देत नाही की तिनं सगळं ऐकलं आहे. जेसी गॅलरीत बसून बोलत होती आणि दीक्षा गुपचूप कपाटातून अभयची फाईल घेऊन पुन्हा गाडीत जाऊन बसली. पण यावेळी तिचा चेहरा खूप खुलला होता. आधी ती पुढे बसली होती आणि अभय मागे एकटाच होता. पण आता ती जाऊन अभयच्या शेजारी बसली आणि त्याच्याकडे पाहून गालात हसत होती. अभय म्हणाला, दीक्षा, अगं असं काय बघतेस? काय झालं? माझ्या चेहऱ्यावर काही लागलंय का? आणि दीक्षा त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहून म्हणाली, मी माझं सौभाग्य बघते. आणि हो, नजर लागली होती त्याला कुणाची तरी, पण आता मीच ती नजर उतरवेन. असं म्हणून ती ड्रायव्हरला म्हणाली, चला. आणि तिच्या या बोलण्याचा अभयला मात्र काहीच अर्थ कळत नव्हता. तो फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता. आता पुढचा एपिसोड पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अभय आणि दीक्षाचं मिलन होणार आणि जेसी त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. तिच्या कर्माची तिला शिक्षा नक्कीच मिळणार. तर पुढचा एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला असेच कनेक्ट रहा. थँक्यू.